तर पुन्हा एकदा आपण ह्या बागेत आलेलो असतो. तर ह्या बागेतला सकाळ सकाळचा काहीसा असा व्ह्यू दिसतोय. तर शुभ सकाळ मित्र हो, नमस्कार. मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे तो देखील फवारणीचा. आज देखील आम्ही आलो इकडे फवारणी करायला. कारण फवारणी यासाठी की थ्रिप्स हा जास्त प्रमाणात वाढलाय. यंदा का तो थ्रिप्स हा हटायचं नाव घेत नाही. थ्रिप्स हा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे बागेमध्ये. त्याच्यामुळे इकडे आलोय फवारणीला. थ्रिप्स आणि कीड देखील आहे. हे बघा इथं दिसत असेल. तर अशी कीड देखील आहे. तर त्याच्यामुळे तिकडून घेतोय फवारणी करत. काय एक बाजू एक पट्टा, तो पट्टा आहे ना तो मोठा आहे, त्याच्यामुळे तिकडून घेणार फवारणी करत. इकडे तर सकाळच्या वाजलेत 9. तर आम्ही आलो 9 वाजता इकडे. नोजल वगैरे टाकले. तर हे बघा कसे निवांत बसले आहेत. कारण पाणी नाही. पाणी जेव्हा भरेल तेव्हा कुठून चालू होतील. हे बघा कसे निवांत बिछाए. छः नोजल बिछाया है ना, सब लकड़ी नहीं लाया है ना 2 जन को. और वो बिगाई किधर गया? वो बिगाई को गाड़ी से चावल नहीं निकालने का है किधर? नहीं उसको आज भूखा ही रखता है. उसको आज भूखा रखता है बिगाई को. चावल लेके जाता है. रुक अभी गाड़ी लेके जाना बोला ना मैं. तर इकडे कसं आहे, पाण्याचा तुटवडा असल्यामुळे एक बियाय किधर गया? बियाय ये बियाय तेरे को गाड़ी से चावल नहीं निकालने का है क्या? रहने दो. हाँ ठीक है, रहने दे. नहीं रहने दे, रहने दे, रहने दे. नहीं रहने दे फिर. तर इकडे कसं पाण्याचा असतो तुटवडा. त्याच्यामुळे मी यांना सकाळीच घेऊन आलो इकडे. आणि शेट घेऊन येतो आयचर. आज जरा उशीर झाला. उशीर यासाठी झालाय की कालचा ब्लॉग बघितला असेल. कालच्या ब्लॉगमध्ये नवीन बागेमध्ये ना तिथे आयचर लावली होती. ते आयचर घेऊन आलो. तिथे पाणी भरायला लावली आणि मी पिकअप घेऊन या गाड्याने घेऊन पुढे आलो. कारण वायरी वगैरे नोजल वगैरे टाकायचं होता. त्याच्यामुळे मी यांना पुढे घेऊन आलो. तर शेट आता पाणी घेऊन येतील आयचर घेऊन. कारण इकडे ह्यांच्या बागेत आहे बोरिंग. हे बघा इकडे बोरिंग तर आहे, पण त्या बोरिंगला ना पाणी पुरेसं नाही. कारण त्यांची पण दुसरीकडे बाग आहे. जो हा मालक आहे त्याची पण दुसरीकडे कुठेतरी बाग आहे. तो इकडून पाणी भरून घेऊन जातो. परत छोट्या छोट्या कलमांना नाही बघा ठिबक लाईन पण टाकलेली आहे. तर तो दिवसातून 3 वेळा पाणी लावतो. आणि वरती आहे 5,000 लिटरची टाकी. तर तो तिकडे ती भरणार, ती झाडांना लावणार आणि परत ते घेऊन जाणार. त्याच्यामुळे इकडे पाणी जास्त म्हणजे घेत नाही आम्ही यांचं पाणी. जेव्हा आम्ही येतो ना तेवढ्या पुरतंच पाणी घेतो. नाहीतर आम्ही पाणी यांचं काही यूज नाही करत. आम्ही घानसरातून घेऊन येतो. 5,000 लिटरची टाकी आहे. 5,000ची म्हणजे एक 2,000ची आहे आयचरमध्ये आणि एक 3,000ची. अशा 2 टाक्या बसवलेल्या आहेत आयचरमध्ये. तर असे टोटल करून 5,000 लिटर पाणी घेऊन येतो आम्ही. दिवसभरामध्ये होऊन जातं. कमी पडलं तर मग परत इथून घेऊन येतात. ते काय चार्ज करतात, 500 रुपये काहीतरी चार्ज करतात दोन्ही मिळून 5,000 टाक्याचे. कमी पडलं तर. आणि जर 4-5 ड्रमासाठी जर पाणी हवं असेल तर यांचं आम्ही पाणी यूज करतो. हे बघा आत्ता तर आम्ही यांचं पाणी यूज केलेलं आहे. कारण आता कधी ते येईल गाडी त्याच्यानंतर आम्हाला ते पाणी भेटेल. तोपर्यंत चालू करण्याकरता आम्ही हे इकडे पाणी त्यांचं यूज केलेलं आहे. शिबू पानी भरने से पहले डालने का दवा, मालूम है वो पाउडर मिक्स नहीं होता है. कितनी बार बोला है तेरे को? वो कल की मशीन उसमें ये डाला, गिरीस डाला तो परसों बोला था. 2 दिन से वैसा ही है बिना गिरीस की. वो ढक्कन में गिरीस नहीं है.
तो मामू को भी बोलने का लाने के लिए ना, तो भर दे। हाँ गिरीश भर दे, चल बोल किसी को लाने के लिए। वो सिबा है ना, ए सिबा, ए भैया, बोल दे किसी को तो। तर असा पाण्याचा या बागेमध्ये तुटवडा आहे, त्याच्यामुळे फवारणीला जातो। तरी फवारणी आम्ही पाणी आणून पण 2 दिवसामध्ये 1.5 दिवसामध्ये पूर्ण करतो। कारण हा पट्टा फक्त मोठा आहे। हा पट्टा एकदा मोठा झाला की तो पट्टा कसा निमुळता बाजू आहे, म्हणजे आवळती बाजू आहे रस्त्याच्या त्या साईडला। मध्ये त्यांची वाट आहे, पायवाट। इकडे खाली वाडी आहे की आहेत घरं आहेत ते काय माहीत नाही, पण आहे ते त्यांची ती वाट आहे। ती जी काय बोलतात पिढ्यानपिढ्या त्यांची ती चाललेली वाट आहे, त्याच्यामुळे ते बागेदाराने वाट ठेवली। आता काही जण काय बागेतून जायला देत नाही। पाईपाची बघा काय अवस्था झाली आहे ते। ए वायर वाला कौन है बुड्ढन? ए शिवा, कौन किधर जा रहे हो? हे जाणे मध्ये मध्ये कलंब लावलेले आहेत ना, त्यांना तो ठिबकने पाणी घालतो, त्याच्यामुळे पाणी हे ते म्हणतात जास्त यूज नका करू, घ्या देतात थोडंफार 400-500 लिटर। ह्या अशा मोहरांना ना, तो भरगस मोहर आहेत त्याला थ्रिप जास्त प्रमाणात पडलाय। बाकी ओके मध्ये आहे। बघा काहीसा असा आंबा झालेला आहे आणि खाली ही मोठ्या प्रमाणात रिंग देखील आलेली आहे। हा थ्रिपचा आंबा बघा कसा डॉट 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 आलेला आहे। थ्रिपचा कसा माहिती आहे, तो आंब्याला ना पूर्ण डॉट 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 करतो आणि जेव्हा मोठा होतो ना तो पूर्ण चिक्कू कलर टाईप करतो, चिक्कू कलर टाईप असा थ्रिप्स आहे। चिक्कू टाईप होणार तो आंबा, म्हणजे त्या आंब्याला जास्त शायनिंग पण असते आणि पूर्ण पांढरा पांढरा व्हाईट व्हाईट होणार, व्हाईट पांढरा पांढरा आंबा थ्रिप्स। तर त्याच्याच फवारणी देखील आहे चालू, होईल कमी प्रमाणात होईल मग तो लेवल मध्ये। वायर वाले ध्यान दो, ऐसा वायर भी देखो फोल्ड होता है। हा बघा एक कसा व्हाईट वाला, पूरा, हाँ पूरा भर दे। ज़्यादा मतलब ये मत कर, दबा ज़्यादा टाइट मत कर। हाँ ऊपर ऊपर से हल्का हल्का लगा ले। हाँ जैसे जैसे कम होगा ना वैसे वैसे टाइट करने का, दबा के भर दे, दबा के। और वो ढक्कन में भी भरा, हाँ ढक्कन में भी भरने का। लेवल कर दे और ढक्कन में भी लेवल कर। फिर क्या हुआ शिबू दादा, आज कुछ नहीं है? आएगा और 3 दिन आराम देख के। पानी चालू है कि बंद किया है? चल चालू कर मशीन चालू कर फटाक से। पेट्रोल चेक करने का पहले ही, मशीन लेने के इधर आने के बाद ना पूरा चेक करने का सब, क्या बोलने का अभी तेरे को भी सेटअप कर रहा था ना मशीन। हाँ धीरे तो तेरा सेटअप करना पड़ेगा, रुक अभी। खून निकल गया। अरे कुछ नहीं होता, मामूली से खून से क्या होता है, इतना तो खून चला गया है। रुके उसको भरने दे पहले ग्रेस, एक ही ढक्कन है ना। हाँ फिर आंबे बघ कसे कोणी सुकत घालाय ठेवलं, सुकत अच्छा
सुके आंबे काहीतरी करतील वाटत आहे सुक्या आंब्याचा. तर गुड दुपार, शुभ दुपार, गुड आफ्टरनून. तर आपण आलो घनसरला आलो कारण तिकडे त्यांना जैतापूरला सोडून आलो आणि आपलं यांच्या मागे कोणीच नाही, त्याच्यामुळे इकडे आलो आहे. कारण हे भरकटत असतं, यांच्या मागे जर नसलं की भरकटत असतं. आज देखील यांची ब्रिफिंग आहे, काही ना काही चूक करत असतात. कारण ते कसं माहिती आहे, खालचा मोहर तसाच ठेवत आहे, सॉरी वरचा मोहर तसाच ठेवत आहे हलवायचा, आणि खालच्या म्हणजे वरती चढत नाही काय नाही, आणि खालून हलवत पुढे जात लाईनी. तर सकाळी आलो त्यांना परत तिकडून परत सुरुवातीपासून घ्यायला लावली लाईनी. तर आत्ता बघा इकडे आहेत कातळच्या भागाला, इकडे हलवत आहेत कातल का भाग. एक 2 3 4 5 एका आम्हाला 5 लाईनी जात आहेत. 5 दूने 10, 11 जण आहेत, मी पकडून 12. आणि आमच्यासोबत आहेत मोठे शेट देखील तिकडे आहेत. असे 13 जण आहोत आम्ही इथं या भागात. बाकीचे सर्व जैतापूरला गेले. तिकडे फवारणी चालू आहे. आणि हे इकडे कलम हलवतात. कारण हलवली नाही तर हा मोहर बघा तसाच राहणार काळाच्या काळा. त्याच्यामुळे तो हलवतोय मोहर. दुपारी मस्त आहे की जेवण वगैरे. आता मध्ये 2 मिनिटाचा ब्रेक झालाय पाणी पिण्याचा. पाणी वगैरे पिऊन परत आता सुरुवात. हा बघा कसा केला जातो, बुरुस मारला जातो, बुरुस. क्या हुआ? तो कुठे कुठे बांधा भेटले नाही ते पण तोडतोय, कोयती पण घेऊन फिरतोय. आता त्याच्याकडे बांध होतं ते बांध तोडायला कोयती. बघा ह्या मोहराला ना कणीच नाही काय. हा त्याला बुरशी पकडले होय, वाईटवाले दिसत असेल. बुरशी पकडले त्याला. तर असे कमेंट आले की ती डबल मोहर का तोडतायत. तर आता माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील बघितले तर बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की आम्ही डबल मोहर का तोडते. तर आत्ताच्या माहिती तुम्हाला जर माहिती नसेल तरी पण सांगतो, हा डबल मोहर याच्यासाठी तोडतो जो पहिला आंबा गळू नये त्याच्यासाठी. हा जो डबल मोहर आलेला असतो नवीन त्याच्यासाठी तोडतोय डबल मोहर. ओके, अजून काय माहिती पाहिजे असेल तर नक्की विचारा, नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला जर काय माहीत असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मला देखील समजेल. तर आता आपण चाललेलो असतो फिरायला क्लायंजा घेऊन. मोबाईलला लागला या. तर आपण आहे या गाडीमध्ये एकटंच. ही गाडी आपल्याला रस्त्यावरती सोडायची आहे, तिथून शेड घेऊन जातील आणि तिथून आपल्याला घेऊन यायचे आईच्या. तर बोललो ब्लॉग हा आपण क्लायंजा मधूनच चालू करू, चाबुक मध्ये. तर असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.
सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटून सोबत तोपर्यंत बाय 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 बाय. चलो चलो जाऊया, पोचूया आपण आता डायरेक्ट थेट हायवेला, कारण तिथे आलेले आहे आयचर. जास्त वेळ न घेता थेट पोचू. बाय बाय.